अफत म्हणजे मिसिंग व्यक्तीचा खून करून फरार झालेल्या आरोपीला भोसरी MIDC पोलिसांनी जेरबंद केला आहे। आमिर मोहम्मद शेख असा खून झालेल्या व्यक्तीचं नाव असून आमिर याच्या खुनासंदर्भात पंकज पायकवार याला भोसरी MIDC पोलिसांनी जेरबंद केला आहे व पंकज याचे साथीदार गणेश गायकवाड व सुशांत गायकवाड यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। आमिर शेख हा 25 वर्षीय इसम मोशी येथून दिनांक 15 जून रोजी घरातून कंपनीला कामाला जातो म्हणून निघून गेला होता। त्यावेळी तो परत आला नाही, त्यामुळे त्याची पत्नी अरिना आमिर शेख हिने भोसरी MIDC पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची मिसिंगची तक्रार दाखल केली होती। त्याचप्रमाणे आमिर याचे वडील मोहम्मद कासिम शेख यांनी दिनांक 27 जून रोजी भोसरी MIDC पोलीस स्टेशनमध्ये आमिर यास त्याचा साडू पंकज पायकवार व त्यांची सून निकिता उर्फ अरिना हिच्या माहेरेकडील लोकांनी त्यांच्या मनाविरुद्ध लग्न केला असल्याचा राग मनात धरून आमिर यास आदर्शनगर मोशी येथून जबरदस्तीने जीविताचे बरे वाईट करण्यासाठी अपहरण करून कुठेतरी घेऊन गेले आहे अशी तक्रार दिली होती। सदर या प्रकरणामध्ये जो मृत पावलेला व्यक्ती आहे आमिर शेख, तर याचं 15 तारखेला मिसिंग झाल्याबाबत आपलं पोलीस स्टेशन भोसरी MIDC पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली होती। सदर ती तक्रार जी आहे त्यांची पत्नी जी आहे अरिना उर्फ तिचा पूर्वीचं नाव निकिता गायकवाड आहे, त्यांनी दिली होती। त्या तक्रारी मिसिंगची ज्यावेळेस सगळं तपास चालू होता, तर त्या दरम्यान 27 तारखेला ज्या आमिर आहेत त्यांचे वडील मोहम्मद कासिम शेख यांनी आपल्याकडे तक्रार नोंदवली की त्यांना संशय आहे त्याचा घातपात करण्याच्या दृष्टीने त्याचं अपहरण केलेलं आहे म्हणून। तर मग सदरबाबत आपण अधिक चौकशी केली। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आपल्याला त्यांचा जो संशय आहे तो खरा असल्याचं निदर्शनास आलं। त्याच्यावरून आपण 4 आरोपींचा या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झालेलं आहे। त्यापैकी 3 आरोपी आपल्या पोलीस कोठडीत आहेत। त्यांनी हा पूर्वनियोजित कट करून बेसिकली जी मुलगी आहे हे सर्वजण राहणार पारनेर अहमदनगर जिल्ह्यातले आहेत। तर यांच्या लग्नाला त्या मुलीच्या घरच्यांचा विरोध होता आणि त्या विरोध असताना देखील यांनी लग्न केलं आणि त्याच्यानंतर हे पुण्यामध्ये मागच्या 4 ते 5 महिन्यांपासून राहत होते। तर जो मृतक आहे आमिर, तर त्याचे जे साडू आहेत पंकज पायकराव, ज्यातला हा आरोपी क्रमांक 1 जो मुख्य आहे, त्याने थोडी जवळीक वाढवून त्याचा विश्वास संपादन केला आणि जी मुलगी आहे तिचा एक सख्खा भाऊ, चुलत भाऊ आणि या पंकज पायकरावचा एक नातेवाईक यांच्या मदतीने त्याचं अपहरण करून त्याचा खून केलेला आहे असं तपासादरम्यान निष्पन्न झालं। या प्रकरणी किती आरोपी अटक केले आणि अजूनही याच्या संदर्भामध्ये कुणाचा सहभाग असल्याची काय माहिती आहे? आतापर्यंत या गुन्ह्यात आपण 4 आरोपी निष्पन्न झालेले आहेत तपासादरम्यान। प्रत्येकाचा रोल हा वेगवेगळा आहे। त्याच्यामध्ये 3 आरोपींना आपण आतापर्यंत अटक केली। एक आरोपी जो आहे तो फरार आहे, त्याच्यासाठी स्वतंत्र पथक काम करते त्याला अटक करण्यासाठी। राज्य लोकतंत्रसाठी इम्रान शेख, पिंपरी चिंचवड।